नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीची करावी, परिवहन मंत्री. खासदार राजन विचारे यांची याचिका न्यायालयानं फेटाळली आणि शेतकरी बंधूंनी बनवलेल्या टोपल्या बाजारपेठेत दाखल. भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीनं स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे. त्या उद्देशानं प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी हे वैध असणं गरजेचं आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे. यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. या अनुषंगानं परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. जर त्या वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिलं जाणार नाही. तथापि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी असणार आहे, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासली जाऊ शकते. भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम्स आणि वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल, ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर सध्या अवैध पद्धतीनं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागानं धडक मोहीम राबवावी अशा सूचना त्यांनी केल्यात. या बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणं, परिवहन भवन बांधकाम इत्यादी बाबत आढावाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हस्के यांची खासदारकी आता कायम राहणार आहे. न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठानं मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला आणि विचारे यांची याचिका फेटाळली. लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे म्हस्के यांना 7,34,231 मतं मिळाली, तर विचारे यांना 5,17,220 मतं मिळाली होती. म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी अशी मागणी विचारे यांनी याचिकेत केली होती. म्हस्के यांच्या या उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोषी ठरवलेलं नाही असा दावा केला होता. प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. तसंच ठाणे सत्र न्यायालयानं त्यांचं अपीलही फेटाळलं होतं असा आरोप विचारे यांनी याचिकेत केला होता. दरम्यान म्हस्के यांनी त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली असा दावा विचारे यांनी केला होता. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधत जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी पर्यावरणपूरक बांबूच्या पट्ट्यांपासून आकर्षक आणि रंगबिरंगी टोपल्या तयार केल्या असून या टोपल्या देवी अंबेमाता घटस्थापनाकरता ठाण्यातील जवाहरबाग फायर स्टेशन समोर विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या टोपल्या बनवण्याच्या कामात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व कुटुंबीय सहभागी झालं असून महिलांनी बांबूच्या पट्ट्यांना रंगवून त्यावर नक्षीकाम केलं असून पुरुष आणि तरुण वर्गानं टोपल्या विणण्याचं काम हाती घेतलंय. रंगबिरंगी आणि नैसर्गिक टोपल्यांना ठाण्यातील नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळतोय. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेकरता अंबेमातेच्या पूजनासाठी या पर्यावरणपूरक टोपल्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंना पर्याय म्हणून बांबूच्या या टोपल्या उपयोगी पडत असून त्यातून शेतकरी कुटुंबाला अतिरिक्त उत्पन्नाचा आधार मिळतोय. ठाण्यातील मार्केट रोड परिसर सध्या या रंगबिरंगी टोपल्यांनी सजून गेला असून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक शेतकरी कुटुंबांना हातभार लावावा असं आवाहनही करण्यात आलंय. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार विरोध दर्शवलाय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस मनसे या पक्षाच्या नेत्यांनी प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप घेतले असून ही रचना मतदारांच्या सोयीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यावेळेला नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की वॉर्ड रचना संपूर्ण चुकीची आहे। मतदारसंघ फोडून सत्ताधारी नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीनं कामकाज करण्यात आले। या पार्श्वभूमीवर नागरिकांची मतं आणि आक्षेप योग्य प्रकारे नोंदवले जावेत यासाठी सुनावणीसाठी आणखी 5 दिवसांचा वेळ वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्या विरोधात एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे तसंच मनसे नेते अविनाश जाधव, सुहास देसाई, रवी मोरे, रोहिदास मुंडे यांचा समावेश आहे। प्रभाग रचनेच्या या प्रक्रियेत लोकशाहीची गळचेपी होत असून मतदारांची फसवणूक होतीये असा आरोप करत महाविकास आघाडीचे नेते ठाण्यात एकवटले। त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। नोंदवलेला आहे यावर काय आयुक्तांचं उत्तर होतं आणि आपण आयुक्तांच्या उत्तराची काय मला मी बघणार नाही। काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत। शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली। प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे। तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते। पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो, ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्याचाच नाकार दिला। जर प्रगणक गट जर समजले नाही तर कसं काय होणार। दुसरी गोष्ट, ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही 10% अधिक किंवा 10% जास्त म्हणजे 100 जर तुम्ही पकडलं तर तुम्ही 90चा एक नगरसेवक करू शकता किंवा 110चा एक नगरसेवक करू शकता। पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे 90% जवळपास नगरसेवक आणून ठेवले ही लोकसंख्या आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र 110% पार नियम मोडून 111% सुद्धा लोकसंख्या धरली। त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे। जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही। ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे। ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे। आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, त्यात काही वेगळं सांगायला नको। पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विरोध दर्शवत असता दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही प्रभाग रचनेविरोधात आवाज उठवलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ठाणे शहरातील नागरिकांनी या प्रारूप प्रभाग रचनेवर तीव्र संताप व्यक्त करत हा प्रारूप प्रभाग रचनेचा जाहीर निषेध नोंदवला। एकंदरीत ठाणे महापालिकेनं तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार निवडणूक झाली तर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावं लागेल। यावेळेला भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते मनोहर डुमरे, माजी गटनेते नारायण पवार, दत्ता घाडगे, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती नोंदवायच्या होत्या। सदर त्या हरकतीमध्ये आमची हरकत अशीच होती की तुम्ही 2 प्रकारे रस्त्याची आणि नाल्याची अशी विभागणी करून एका प्रभागाचे 3 प्रभाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचं म्हणणं आहे जर तुम्ही शेवटपर्यंत कापरोडे ते कोलशेत रस्त्याची लेफ्ट साईडची बाजू घेता तर त्या बाजूने एकतर करा नाहीतर नाल्याच्या बाजू धरून करा। कोलशेत सारखं एक जुनं गाव जे वर्षानुवर्षे एकत्र आहे, कोलशेत ज्याला म्हटलं तर त्याचे 2 तुकडे केलेत। ते सगळ्या स्थानिकांपासून सगळ्या लोकांचा जो विरोध आहे तो विरोध पाहता ही गावं एकत्र येणं फार गरजेचं आहे। परंतु तसं होताना काही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव याच्यात दिसतोय।
काहींकरता ह्याच्या मागे राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना झालेली आहे असा आमचा आरोप आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडालाय. अवघ्या 2.5 वर्षातच कोट्यावधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आलाय. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदन दिलंय. या प्रकल्पात शौचालय, एम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी, रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्व सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी सुरू असल्याचं चित्र आहे. एम्पी थिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झालेत. पिंगळे यांनी आरोप केलाय की निकृष्ट कामं, भ्रष्टाचार आणि ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे. यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र कारवाई न झाल्यानं भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचा आरोप होतोय. ठाणेकरांचा पैशाचा अपव्यय, पालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा झालेला फज्जा यावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेत आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.